ही खास आंबट गोड चवीची चटणी तुम्ही पोळी, भाकरी, परोठा, अगदी ब्रेडलाही लावून खाऊ शकता। भातासोबत तर ही चटणी खूप छान लागते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाईत टिफिनसाठी बनवू शकता। चला बघूया ही रेसिपी आपण कशी बनवली ते। नमस्कार, मी अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत। कढईमध्ये तेल घातलं। तेलाचं प्रमाण किती ठेवायचं हे तुमच्यावर आहे। मी इथे एक पळी तेल घातलं, अर्धा चमचा मेथीचे दाणे घातले। मेथीचे दाणे तेलामध्ये छान तळले केले की यामध्ये आपण 10 ते 12 आवळे गुठळी काढून घेतली होती आणि आवळ्याचं मगज आणि ओली हळद याला तेलामध्ये छान परतून घेतलं। एक वाफही काढून घेतली। यामध्ये आपण 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या घालूयात। 3 ते 4 चमचे भाजलेले शेंगादाणे घालूयात। 20 ते 25 हिरवी मिरची घालूयात। इथे तुम्ही मिरचीचं प्रमाण आणि लसणाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता। कढीपत्ताही आपण या चटणीमध्ये घालूयात। चवीला खूप छान लागतो। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालूयात। कोथिंबीर न निसताच घेतली होती। अगदी कोवळे ह्याचे देठं होते, त्यामुळे कोथिंबीर तशीच घेतली आणि हे छान मिक्स करून याला एक वाफ काढून घेतली। छान मिक्स करून घेतलं। 2 चमचे भाजलेले तीळ घातले। अर्धा चमचा सेंधी मीठ घातलं। चवीपुरतं मीठ घातलं। थोडासा हिंग घातला। परत एकदा याला मिक्स करून घेतलं आणि थंड करून घेतलं। थंड झाल्यावर मिक्सरच्या जारमध्ये घातलं। चवीपुरता गूळ घातला। मिक्सरला पल्सवरती फिरवून घेतलं। चटणी पल्सवरती फिरवल्यामुळे खूप बारीक किंवा खूप जाड अशी राहिली नाही। इथे आपली आवळ्याची रवाळ चटणी तयार होते। ही चटणी तयार झाली की ह्याला मिक्स करून घेऊयात। अर्ध लिंबू यामध्ये आपण घालूयात। परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे मिक्स करताना चमच्याचा वापर मी इथे केला आहे। परत ह्याला मिक्सरवरती फिरवून घेतलं नाही। इथे आपली परफेक्ट आंबट गोड चवीची आवळ्याची चटणी तयार झाली आणि ही चटणी अगदी झटपट होते। त्याचबरोबर ही चटणी फ्रीजमध्ये 8 ते 10 दिवस छान टिकतेही। ही चटणीची रेसिपी तुम्ही नक्की करा। आवडली की नाही हे कळवायला विसरू नका। व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। चला परत भेटूया अशाच नव्या जुन्या रेसिपीसह।